ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची चिन्ह आहेत। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करून एनडीएला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा ज्यांना जायचं त्यांनी जावं अशी रोखठोक भूमिका घेतली आहे। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी वेगळा गट करून एनडीएला पाठिंब्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिलं। त्याचप्रमाणे आता ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा हालचाली सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत तडकाफडकी दिल्लीत दाखल झालेत। एक दिवसाआधीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती। 9 पैकी 4च खासदार बैठकीला प्रत्यक्ष हजर होते, तर 5 खासदार गैरहजर राहिले। यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे मातोश्रीवर हजर होते। तर भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर गैरहजर राहिले। पण हे 5ही जण ऑनलाईन हजर होते असा दावा संजय राऊतांचा होता। आता उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर काही खासदार थेट वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे आणि पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या आधीच ठाकरेंचे खासदार फुटतील असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनी केलाय। किती खासदार नेमके संख्या सांगायची झाली तर उद्धव ठाकरे यांचे तुमच्या संपर्कात आहे? ऑपरेशन टायगर हे तुम्हाला लवकरच पूर्ण झालेलं दिसेल। या दिल्लीतल्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वीलाच हे ऑपरेशन टायगर होईल आणि या ऑपरेशन टायगरमध्ये 9 पैकी त्यांचे 7 खासदार हे आमच्या शिवसेनेमध्ये आलेले तुम्हाला दिसेल। बैठका झालेल्या आहे, निर्णय झालेला आहे, सर्व काही झालेलं आहे। फक्त आता पेशंटची तपासणी पूर्ण झालेली आहे, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे, फक्त ऑपरेशन बाकी राहिलं। लोकसभेत शिवसेनेचा एकच गट आहे, तो माननीय अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। आता कळतंय, समजतंय वगैरे या गोष्टी आहेत त्या गेल्या 2 वर्षापासून मी ऐकतो आहे। कळतंय, समजतंय, आत्ताच कानावर आलं आहे आणि आत्ताच गेलेत पत्र द्यायला वगैरे वगैरे, आम्ही अनेक वर्ष ऐकतो। काल बहुतेक सर्व खासदार माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात होते। आज सकाळपासून काही खासदारांचं आमचं बोलणं झालेलं आहे। आज सकाळी स्वतः संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली काही कामानिमित्त। आणखीन 2 खासदारांची चर्चा झाली। या उपरी तुम्हाला असं वाटत असेल की कोणी पत्र द्यायला गेले असतील तर आता पत्राचा मसुदा आल्यावरती उत्तर देऊ। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मातोश्रीवर गैरहजर राहिलेले वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीमध्ये शिंदेंचे मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी होते। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काहीतरी मोठं घडणार अशा चर्चा दिल्लीत सुरू झाल्यात आणि प्रतापराव जाधवांनी सुद्धा तसा इशारा दिलाय। नाही, विरोधी पक्षामध्ये फक्त निधी हा एकच कारण नसतं। विरोधी पक्षामध्ये असताना सन्मानाचा विषय असतो, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करण्याचा विषय असतो, अनेक गोष्टी त्याच्यासाठी असतात। ज्यावेळेस त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होत नाही, त्यांची विचारपूस केल्या जात नाही, त्यावेळेस कुठंतरी त्यांना असं वाटायला लागतं की बा या ठिकाणी आपलं भवितव्य शाबूत नाही, त्यावेळेसच लोक बाहेरचा विचार करतात। आहे की नागपुरातून सकाळी 4:45ला फ्लाईट आहे, ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबईत त्याला फ्लाईट नव्हतं। मी आत्ता दिल्लीत निघालो। पक्षप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहत नाही, पण ते केंद्रीय मंत्र्यांना मात्र भेटायला मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं। इकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा खासदारांच्या बैठकीत खडे बोल सुनावलेत। ज्याला जायचं आहे त्यानं खुशाल जावं, त्याचं भलं व्हावं असंच मी म्हणेन। आज माझा दिवस नाही, पण उद्या माझा दिवस नक्की असेल। तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल। जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ गेलेली असेल। पक्षात 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली, 40 आमदार फुटले। मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, सर्वांना कळतं, समजतं, ते मला माहीत नव्हतं का? मला त्याची कुणकुण होती, पण मी कुणालाच बोललो नाही, दबाव टाकला नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स तयार केल्या नाहीत। ज्यांना जायचंय त्यांना जोर जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत म्हटलं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसतंय की कुणकुण ठाकरेंनाही लागलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 खासदार आहेत
आणि पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी 2/3 खासदारांचा गट होणं आवश्यक आहे. 2/3 म्हणजे 6 खासदार. पण फक्त गट स्थापन करून चालणार नाही, तर खासदारांना इतर कोणत्याही पक्षात विलीन व्हावं लागेल. आता यात हे पाहणं महत्त्वाचं असेल की हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, की भाजपात जाणार, की तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी जसा झटका दिला त्याप्रमाणे NCPI सारखा नवा पर्यायही शोधला जाऊ शकतो. NDला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान हाही पक्ष आहे. रामदास आठवलेंच्या RPIचा सुद्धा पर्याय खुलाय. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धवसाहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धवसाहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवारसाहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. नाशिकचे ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही आपण दिल्लीला जाणार असल्याचं म्हटलंय. पण वेगळा गट स्थापन करणार यात तथ्य नसल्याचं वाजे म्हणतायत. मला याच्यातली माहिती नाही. कालच मातोश्रीवरची बैठक झाली, त्याच्यात आम्ही 4 जण हजर होतो आणि बाकीच्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झालेली आहे. त्यामुळे त्याच्यातलं काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. प्रतापराव जाधव हे देशाचे मंत्री आहेत आणि एखाद्याच मंत्र्यांना भेटायला गेले म्हणजे वेगळा गट स्थापन करतो असं होत नाही असं मला वाटतं. नाही, माझं आणि त्यांचं काही बोलणं झालं नाही, परंतु काल त्यांचं आता काही असेल माहित नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे, माझी परवा मिटिंग आहे दिल्लीला कमिटीची, त्याच्यामुळे मी उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे असं कामानिमित्त कोणी कधी जाऊ शकतं, परंतु त्याच्यातून काही गैरअर्थ काढला असं मला वाटत. त्यामध्ये आपलं अध्यात्म सांगतो कि दूसरों के लिए जब खड्डा बनाते हो तो एक दिन आपको भी खड्डे में गिरना होता है. तुम्ही काय केलं 8-24 ऑक्टोबर 2019ची पत्रकार परिषद, भारतीय जनता पार्टी सोबत तुमचे आमदार निवडून आले, आमचे 105 त्यांचे 56, आम्ही बहुमताने आल्यावर तुम्ही काँग्रेससोबत गेले. मग काय होतं, जसे तुम्ही कृती करता तसे संस्कार हेच योग्य आहे असे तुमचेही खासदार आमदार समजतात. अरे इतिहास आमचा आजच नव्हे, आम्ही त्रेतायुगात अनुभवला आहे ना. विभीषण रावणाला सोडून गेला की नाही, मग तुम्ही रावणी वृत्तीने वागलात तर विभीषण जन्माला येणारच आहे. ठाकरेंच्या खासदारांची नवी अपडेट कळेलच. पण तिकडे ममता दिदींना सोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि भाजप प्रणित NDAला पाठिंबा देण्याची घोषणा केली. तसंच बंडानंतर खासदारकी वाचवण्यासाठी NCPI पार्टीमध्ये विलीन होण्याचा निर्णय केला. नॅशनलिस्ट पार्टी ऑफ इंडिया पश्चिम बंगाल आणि त्रिपुरातला अगदी छोटा राजकीय पक्ष आहे. जानेवारी 2023मध्ये NCPI पक्षाची नोंदणी झाली असून त्रिपुरामध्ये 4 जागा लढवल्या होत्या. डिपॉझिटही जप्त झालं. उत्तिय कुंडू यांनी NCPIची स्थापना केली. पण आता तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी पक्षात विलिनीकरण केल्यानंतर काकोली घोष यांना नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडण्यात आलंय. म्हणजेच नॅशनलिस्ट पार्टी ऑफ इंडियाला तृणमूलच्या फुटीनंतर 20 खासदारांची बंपर लॉटरी लागली आहे. मोहन देशमुखांसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.